आम्ही 18 जुलैला पुण्यामध्ये एक बैठक घेतली आणि विशेषतः धोंडगे साहेब, मी आणि चटप साहेब आम्ही एक विचार केला की गेली अनेक वर्षे आपण शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय आणि सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये या ज्या दोन आघाड्या आहेत त्या दोन आघाड्यांच्या भांडणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणाला चर्चा करायला वेळ नाही। विरोधक म्हणून सुद्धा एक प्रश्न म्हणून सुद्धा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फारसं गांभीर्यानं बघत नाहीत आणि जे सत्तेत आहेत त्यांना तर काही शेतकऱ्यांशी देणं घेणंच नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपली शेतकरी चळवळीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी येते की शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून एक काहीतरी एक आघाडी उभी केली पाहिजे आणि जे काय बारीक सारीक आमच्यामध्ये मतभेद आहेत किंवा वैचारिक थोडासा दुरावा होता तो बाजूला ठेवून आपल्याला एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिलासा निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं लागेल। कारण आज देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारा राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे। आत्महत्यांचा टक्का सातत्यानं वाढायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना आपली जबाबदारी टाळून चालणार नाही। या भूमिकेतून आम्ही एकत्रित आलो आणि त्यातून विचारांती आम्ही महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका ह्या विशेषतः शेतकऱ्यांच्या, सामान्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, महिलांच्या प्रश्नावरच लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी या निवडणुकीला एक दिशा देण्यासाठी म्हणून आपण समविचारी सगळ्या लोकांना घेऊन मग ते सामाजिक संघटना असतील, वेगवेगळ्या चळवळी करणारे शेतकऱ्यांच्या संघटना असतील, कामगारांच्यामध्ये काम करणाऱ्या संघटना असतील की शहरी भागामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना असतील, या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून एक काहीतरी पर्याय निर्माण केला पाहिजे, व्यासपीठ निर्माण केला पाहिजे। या उद्देशानं आम्ही विचार विनिमय करून परिवर्तन आघाडीची निर्मिती केली आणि त्या पद्धतीनं इथून पुढं जायचा असा निर्णय आम्ही घेतला। त्यानंतर आज इथं दुसऱ्यांदा गेल्या 10-12 दिवसामध्ये आपण काय काय केलं, कोणाकोणाबरोबर भेटलो याचा आढावा घेण्यासाठी म्हणून दुसरी आढावा बैठक आज इथं झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे, स्वतंत्र भारत पक्ष असेल, शेतकरी संघटना असेल, BRS असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा स्वाभिमानी पक्ष असेल, या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, सगळ्या कार्यकर्त्यांचा मिळून एक संयुक्त असा आणि परिवर्तन आघाडीचा समविचारी जे येऊ इच्छित आहेत अशा परिवर्तन आघाडीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांचा संयुक्त असा मेळावा येत्या 25 ऑगस्टला आम्ही 24 ऑगस्टला आम्ही शेगाव इथं घेत आहोत आणि एक सशक्त असा पर्याय शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असणारा पण सगळ्यांना सामावून घेणारा, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यांचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे, अशा लोकांना एकत्रित घेऊन आणि प्रत्येक मतदारसंघात स्वच्छ चरित्राचे, स्वच्छ हाताचे आणि आश्वासक असे चेहरे घेऊन आपण निवडणुकीमध्ये उतरायचा हा निर्णय आम्ही संयुक्तपणानं घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आता 24 ऑगस्टच्या संयुक्त मेळाव्यानं शेगावच्या होणार आहे। रात्री तुम्ही जी बैठक जरांगे पाटलांशी भेट घेतली त्याचा संदर्भ हाच होता। आता मी जे काय सांगितलं त्या संदर्भातच अशा सगळ्या वेगवेगळ्या घटकांच्या बरोबर आम्ही बोलतोय। शंकरांना बोलतायत, मी बोलतोय, चटप साहेब बोलतायत, आम्ही प्रत्येकजण आपापल्यापर्यंत बोलतोय पण जे काय आम्ही बोलणी करतोय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सुद्धा माझ्या 1-2 बैठका झालेल्या आहेत। सगळ्या घटकांना एकत्रित करायचा असा आमचा एक प्रयत्न आहे। सध्या तरी त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ती काय जास्त त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, परंतु एकूण दोन्ही आघाड्यावर ते नाराज आहेत असा एकूण त्यांचा सूर आहे। प्रकाश आंबेडकर सध्या ओबीसी आरक्षणाला मराठा समाजाला ओबीसीतून द्यायला विरोध करतात, त्यासाठी त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुद्धा काढली, तरी तुम्ही जाऊन जरांगेंना भेटताय आणि जरांगेंना सोबत घ्यायचा विचार करताय, कसं शक्य? जरांगेंना सोबत घ्यायचा विचार नाही,
जे जे माणसं चळवळी करतात हां, त्यांच्याशी मताच्या संपर्क साधणार. आम्हाला लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवायची आहे. जिंकायला 51 पाहिजे, हारायला 49. म्हणून आम्ही जे जे असे घटक आंदोलनात्मक आहे त्यांना जाऊन विनंती करतोय. त्यांनी आणि बाळासाहेबांचं जे यात्रा चालू आहे ती आरक्षण बचाव आहे. ओबीसी आरक्षण बचाव किंवा अमुक आरक्षण बचाव असं नाही, एकंदरीत आरक्षणाचा कन्सेप्ट वाचला पाहिजे याच्यासाठी ते यात्रा काढतायत. तुम्ही पण आंबेडकरांचे वक्तव्य ऐकायला पाहिजे. दादा त्यांना प्रश्न आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे. आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागला. आता नवीनच मुद्दा सुरू झाला. आपली काय भूमिका? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सगळ्यात आधी 2011 साली मी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता. आणि त्यावेळेपासून कारण प्रामुख्यानं शरद जोशींनी सुद्धा सांगितलेलं होतं की मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती व्यवसाय करणारा हा समाज आहे. आणि अनेक वर्षापासून अनेक आघाडी आणि अनेक पक्षाची सरकार आली आणि त्यांनी सातत्यानं शेतकरी विरोधी धोरणं राबवली. त्याचा परिणाम म्हणून मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असणारा दारिद्र्यामध्ये खितपत पडला. आणि त्यामुळं आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांना आरक्षणाचे ते हकदार आहेत असं शरद जोशी त्यावेळी बोलायचे. आणि आता आमची भूमिका तीच आहे, त्याच्यामध्ये काय वाद असायचं काही कारण नाही. माझा प्रश्न तुम्हालाच आहे. प्रकाश आंबेडकरच्या बद्दल ते बोलला तुम्ही, परंतु प्रकाश आंबेडकरांनी ही मागणी केली की जे ओबीसी कुणबी प्रमाणपत्र दिले गेले ते बेकायदेशीर आहे, ते रद्द करण्यात यावे. म्हणजे आणखी किती विरोध करायला पाहिजे मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकर? नाही ते बेकायदेशीर असतील तर ते बघेल ना, काय कोर्ट बघेल. त्याचं फेस व्हॅल्यू ही आहे की ते आरक्षणासाठी यात्रा काढतात. आपल्याला एक त्या पक्षाची स्वतंत्र भूमिका आहे ती त्यांनी घ्यावी. आम्ही चळवळ करणारे तो काय त्यांना एकत्रित तुम्ही आणू शकता? हे बघा, प्रयत्न आहे. आम्ही प्रयत्न करतोय. चळवळ करणाऱ्या लोकांनी एकत्रित राहावं. आत्ता सध्या संधी साधूनच उच्छाद मांडलेला आहे महाराष्ट्रामध्ये. त्यातून चळवळ करणारे जे लोक आहेत त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न. मतभेद असणारच, दोन भावामध्ये सुद्धा मतभेद होतात, तेव्हा विचारधारेमध्ये थोडासा फरक असणारच. पण त्यामुळं कुठंतरी चळवळीचं नुकसान व्हायला नको आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास व्हायला नको. आता सगळे संधी साधू झालेले आहेत. त्याच्याऐवजीच चळवळ करणारे आम्ही आता नाही काय, आम्ही सुद्धा वेगवेगळ्या दिशेनं किती वर्ष काम केलं, परंतु आम्हाला असं वाटलं आता एका ठिकाणी हा एक क्षण आलेला आहे की आपल्याला कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे आणि आपल्यामध्ये विचारामध्ये जे काय अंतर आहे ते मिटवलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. तसं सगळ्यांना एकत्रित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. यशस्वी होईल याची शाश्वती नाही, पण आम्ही प्रयत्न करतोय. किती संघटना तुम्ही एकत्र आलात शेतकऱ्यांच्या? कोणत्या कोणत्या? सध्या बघा, शेतकरी संघटना आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आणि आत्ता भारत राष्ट्र समिती आमची BRS आहे आणि बाकीच्या छोट्या छोट्या संघटनांच्या ज्या जिल्हा पातळीवर विभाग पातळीवर काम करतात त्यांनाही बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि याच्याबरोबर दोन पक्ष आहे, शेतकरी संघटनेचा स्वतंत्र भारत आणि स्वाभिमानी संघटनेचा स्वाभिमानी पक्ष आणि BRS. 2014 मध्ये तुम्ही मोदी मंत्रिमंडळाला सपोर्ट केला होता, नंतर राजीनामा दिला, नंतर स्वतंत्र आलात आणि आता विधानसभेच्या तोंडावर जी चाचपणी चालू आहे, असं वाटत नाही का तुम्ही कुठेतरी लेट झालात आणि आता तुम्हाला शेतकऱ्याचा प्रश्न सुटला? असं काय नाही, मी आमचं काम करत राहिलो. चटप साहेब त्यांचं काम करतायत, दोंडगे साहेब त्यांचं काम काय करतायत अण्णा, आणि आम्ही आमचं काम करत राहिलेलो आहे. आणि आम्ही कधी चळवळीची प्रतारणा केलेली नाही, लक्षात ठेवा. आम्ही चळवळीबरोबर राहिलो. त्यावेळी असं वाटलं की बाबा शेवटी कसं असतं की जनसामान्यांचे प्रश्न ज्यावेळी निर्माण होतात तेव्हा जो विरोधात असतो तोच ती बाजू मांडत असतो. आणि त्यामुळं चळवळीतले लोक विरोधी पक्षाकडे जाणं हे नैसर्गिक आहे, त्यात काय फार आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. BRS पक्ष की BRS ची शेतकरी संघटना? नाही, BRS पक्षानं अबकी बार किसान सरकार अशी घोषणा केली. मला वाटतं की अशा प्रकारची भूमिका घेणारा एकमेव पक्ष आहे की शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे. आता नव्यानं पक्ष निर्माण झालेला होता, त्यामुळं थोडंसं त्यांना सगळ्या जुळण्या करायला वेळ लागला असेल. नाही, काही तांत्रिक अडचणी आहेत. आम्ही सगळे मिळून 288 जागा लढवू आणि सगळे नवे घटक येतील त्यांना जोडून घेणार. जी काही संघटना जे काही निर्माण केलेलं आहे
ते तर राजकीय कार्यकर्ते आहेत, ते कुठं ना कुठं तरी आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरतील ना. त्याचं उत्तर ते नाही, मी देतो. कारण सरकार नावाच्या यंत्रणेकडे ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढलो त्यातली काही गुंतवणूक सुटणार असेल तर तो प्रयत्न करायचा आहे. कारण शेवटी आमच्या हातात प्रयत्न करायचा आहे आणि कोशिश करणे वाली की कभी हार नाही होती, हेही सिद्धांत आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न केला, त्यात चूक काय. आणि खरं कारण सांगतो, मी का भेटलो ते सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. कारण संभाजीनगरमध्ये सुद्धा अद्रक उत्पादक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि गेल्या 2 वर्षापासून अद्रक खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रतवारी करून जुना माल नवा माल अशा पद्धतीने करून दरामध्ये तफावत निर्माण करून शेतकऱ्यांना लुटायला सुरुवात केलेली होती. त्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी अब्दुल सत्तारांनी घोषणा केलेली होती की अशी प्रतवारी होणार नाही आणि गेल्या अनेक वर्षापासूनची जी परंपरा आहे एकत्रच अद्रक खरेदी करणं त्याच पद्धतीनं होईल आणि ते तशा पद्धतीचे सौदे न करणाऱ्या बाजार समित्यांच्यावर कारवाई होईल अशी घोषणा केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे. 4 दिवसापूर्वी पुणे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी जाऊन सौदे बंद पाडलेले होते आणि म्हणून जी घोषणा सरकारनं विधिमंडळामध्ये केली आहे त्याचा शासन निर्णय करावा तातडीनं आणि म्हणून आम्ही भेटायला गेलो होतो. त्यांनी बैठक बोलवली होती, पणन खात्याच्या अधिकाऱ्याने बोलवलं होतं आणि आज त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे की 4 तारखेच्या आत शासन निर्णय करून जे पूर्वीच्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं सौदे करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं त्यांनी आदेश दिलेले आहेत. बच्चू कडू आणि यांनी पण तिसरी आघाडीचं जी घोषणा केली आहे, ती आणि ही एकच आघाडी आहे का त्यांच्याशी तुमचं बोलणं चालू आहे? आमची आघाडी ही तिसरी आघाडी नाही, आमची केवळ आघाडी आहे. बरं, लोकशाहीमध्ये आघाड्या होत असतात. कदाचित बच्चू कडू आमच्याबरोबर येऊ शकते ना, असं काही नाही. पॉसिबिलिटी तुम्ही रूल आउट करू शकत नाही. त्यामुळे हे सगळे दारं ओपन आहे चर्चेला. कोण कोण यायचं त्या दृष्टीने चाललं आहे आणि मेळावा आम्ही 24 तारखेला गजाननापुढे ठेवला आहे. तर तिथपर्यंत आगे आगे देखो होत आहे क्या. मिटकरी झाले, बच्चू भाऊ झाले, यांच्याशी काय ऑफर दिली तुम्ही बोलला नाही, मिटकरीला द्यायचं काही कारण नाही ना. मिटकरी एका पक्षाला कमिटेड आहे. ते अ गटाबरोबर आहे की ब गटाबरोबर आहे तुम्हालाच माहित आहे, काही मी सांगायची गरज नाही. आणि बच्चू भाऊचा स्वतःचा प्रहार नव्हता पक्ष आहे. आता तुम्ही परवाच्या राज्य विधान परिषदेच्या निवडणूक पाहिलाय. त्यामुळे काय तर्क करायचा तो आज नाही करता येणार. हर सवाल का जवाब बघताय. बच्चू कडू आमच्यावर आले तर आम्ही स्वागतच करू. कारण कधी काळी आम्ही एकत्रित काम केलेलं आहे. शेतकरी संपामध्ये आम्ही सगळे एकत्रित होतो. 4थी होईल, 5वी होईल, 6वी होईल, तो नाही. आमची आघाडी आहे. ना आमची तिसरी का आमची पहिली का म्हणून आहे? आमची पहिली आघाडी. तुम्ही बोलत होता बच्चू कडू सोबत आले तर स्वागत करू. हो, काय तुमचं बोलणं चालू आहे? थोडंसं 1-2 वेळा बैठक झालेली आहे आमची. बघू. ते सगळ्यांचे मित्रच आहेत, घर आहे ते. बच्चू कडूंनी पण माहितीला अल्टिमेटम दिलेलं 9 तारखेपर्यंत. आता तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे. आमच्यावरती आले तर आम्हाला पाहिजे आहेत, कारण चळवळीतली सगळी माणसं एकत्रित करायचा असा आमचा प्रयत्न आहे. तेही आले तर आम्ही त्यांना घेणार आहे. हां, चर्चा सुरू आहे. आमचे अध्यक्ष त्यांच्याशी भेटून बोलून आले आहे. असं त्यांचा वाद कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी वाद असू शकतो, पण ह्या आघाडीच्या असायचं काही कारण नाही ना. संघटनेशी किंवा यांच्याशी वाद असायचं कारण नाही. BRSशी सर, महाविकास आघाडीने एक धोरण ठरवलंय की देशाचं संविधान धोक्यात आहे म्हणून ते सगळे एकत्र झाले. तुमचं त्यांच्याशी काही अलायन्स होण्याची शक्यता आहे पुढे? नॉट एंड नेव्हर. भूमिका आमची संविधानाच्या बाजूची आहे, पण त्यांच्यावर होत नाही. कारण याचं कारण असं आहे, अर्धे इकडले तिकडे साईड चेन सर्व्हिसन, अर्धे इकडले तिकडे. कोणाबरोबर करायची? अ गटाबरोबर की ब गटाबरोबर? आणि का गेले तर ते कारण तुम्हीच छापले. कोणाचं किती काय द्यायचं बोला. आता काय त्याच्याबरोबर करायचं आहे? झालं ते पुढे झालं, गंगेत घोडण आलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत दोन्ही आघाड्यामध्ये, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, या पक्षांची भूमिका अशीच आहे की चळवळीची पार्श्वभूमी असणारे हे जे छोटे छोटे घटक आहेत ते संपले पाहिजेत. आणि त्यांची हे अगदी 1990 सालापासून चालू आहे. त्यातच जनता दल संपला, जनता पक्ष संपवला आहे ना, शेका पक्ष संपवला, त्याचबरोबर डाव्यांना संपवलं.
आत्तासुद्धा महादेव जानकरांना अनुभव वाईट आला, विनायक मेटेंना अनुभव वाईट आला, मला अनुभव वाईट आला, सगळे त्याच्यामध्ये बच्चू कडूंना अनुभव वाईट येतो आहे, महादेव जानकरांचा आमदार फोडला त्याने. आणि म्हणून अशा छोट्या पक्षांच्या बरोबर आघाड्या करायच्या, जवळ घ्यायचं आणि त्यांचे कार्यकर्ते फोडायचं आणि ह्या चळवळी संपवायच्या, हा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे, महायुतीच्या नेत्यांचा सुद्धा आहे. सरळ सरळ महाविकास आघाडीची राजकीय टक्कर होणार याच्यात वाद नाही. त्याच्यातच मराठा ओबीसी मध्ये सुद्धा आता दरी निर्माण झाली जरांगेच्या आंदोलनामुळे. या सगळ्या मोठ्या वावटळीमुळे तुम्ही कसा टिकाव धरणार? बघा, आम्ही चळवळीतली माणसं आहोत आणि चळवळ आम्ही जनसामान्यांच्यासाठी करतो, तेव्हा जातीय धार्मिक आधारानं असं ध्रुवीकरणात आम्हाला रस नाही आणि त्या विचाराचे आम्ही नाही आहोत. याला जोडून एक प्रश्न की अनेक दिवसांपासून एक प्रश्न उपस्थित केला जातो की शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. 2 दिवसापूर्वी ती दिल्लीत होते, पत्रकारांनी खूप विचारलं, ते त्यांनी स्पष्ट भूमिका केली. तुम्ही जुने नेते आहात, तुम्ही सोबत राहिलेले आहात, काय सांगाल शरद पवार या सगळ्या याच्यावर त्यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केली, तुम्ही कसं बघता? पवार जर का बोलत नाही तर मी का बोलावं? वेगळं आहे, त्यांचं स्वातंत्र्य आहे, काय बोलायचं काय बोलायचं नाही ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. आणि ते एकाच वेळेला 2.5 घराची चाल चालतात, हे तुम्हालाही माहित आहे, काही असं नाही म्हणून ते काही त्यात अडकणार नाही. तुम्ही जसं ती सुद्धा रणनीती असते त्यांची. नाही ते अल्ला जाने. पण एक गोष्ट आहे, तुम्ही जसं बोललात की या 2 आघाड्या सशक्त आहे, लोकशाहीमध्ये सशक्त कोणीच असत नाही आणि पैसा हा जो काही या 2 आघाड्याचा बेस आहे तो कायम राहू शकत नाही. एक लक्षात ठेवायचं, परिवर्तनाची जेव्हा लाट येते, आम्ही सगळी परिवर्तनं पाहिली आहे 44 वर्षात, परिवर्तनाची जेव्हा लाट येते तेव्हा सांडांची टक्कर झाली तरी कुंपणाचा चुराडा होत नाही. तशा वेळेला लोक सामान्यांच्या बाजूने उभे राहतात आणि ती परिस्थिती आली आहे आणि त्या संधीचा फायदा आम्ही निश्चित घेणार. आणि आपण काही म्हणा, आमची माणसं निवडून जातील आणि दोन्ही आघाड्यांना त्यांची जागा दाखवून देतील. जरांगेच्या आंदोलनामुळे परिवर्तन होईल नाही, जरांगेच्या आंदोलनामुळे परिवर्तन व्हायचं की नाही, कारण त्याचा प्रत्येक निवडणुकीचा संदर्भ वेगळा असतो. या निवडणुकीमध्ये जरांगेचं आपण पाहिलं, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सगळं प्रस्थापितांचं पाणीपत झालं. तीच परिस्थिती राहत नाही, अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे, इतर परिस्थिती तशीच असल्यास असं होईल, तसं होईलच असं कोणी आज सांगू शकत नाही. आता ही यांची परिवर्तन आहे, एका बाजूला ही यांची ओबीसी यात्रा आहे, एका बाजूला त्यांचं उपोषण आहे. लोक निर्णय करतील, अजून 2.5 महिने आहे सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हटलं नाही, एक मिनिट नाही, माझं एक म्हणणं जरांगेमुळे परिवर्तन होईल, तुम्ही ते पण क्रेडिट द्याल त्यांना? नाही, 2 गोष्टी असं, जे घडलं लोकसभेत ते विधानसभेत घडेलच असं नाही, कारण परिस्थिती सतत बदलत असते. जे प्रश्न आहे ते आज बेरोजगारांचा एवढा प्रश्न आहे, कारण तिने सभागृहात सांगितलं की 51.25% बेरोजगार देशात आहे, 18 ते 25%, 66 लाख बेरोजगार महाराष्ट्रात आहे. यातूनच नक्षलवाद्यांसारख्या चळवळींचा उदम आहे. त्यांच्यासाठी काय कार्यक्रम आहे? काही नाही. आणि कोणी म्हणत असेल, मी अजून आपल्याला जबाबदारीने सांगतो, हे 2 आघाड्या सशक्त आहे. कसल्या सशक्त आहे हो? हे सीएम राहिले, हे सीएम राहिले, हे सीएम राहिले, हे काय केलं इथे? म्हणून ते सगळे प्रश्न कोपअप झाले ना. तर म्हणून लोक निर्णय करतील ना, ह्यांनाही पाहिलं म्हणून लोक दोघांचाही गणपती बुडवू शकतात. आपण कशाला बॉदर करता? तुम्ही म्हणता ती गोष्ट आमच्या लक्षात आली नसेल कदाचित, पण आमच्यासारख्या चळवळीच्या लोकांमध्ये काय लक्षात आलं की कांद्याचा निर्यात बंदीचा फटका 11 लोकांना बसला. म्हणजे आमचा जो इंटरेस्ट आहे तिकडे जास्त लक्ष राहणार ना. आम्ही म्हणतो की कांद्याच्या निर्यात बंद केल्यामुळे 11 खासदार पडले. तर चळवळीचा परिणाम होत असतो आणि तोच परिणाम व्हावा अशी आमची इच्छा आहे. जरांगेच्या पार्टीची जो समाज आहे तो बहुतांश 99% शेतकरी आहे. तुमच्या प्रश्नाशी संबंधित असले पाहिजे की तुम्ही फोर्सफुली. आम्ही म्हणतो ना, शेतकरी तितका एक हे आमचं स्लोगनच आहे. आम्ही असं म्हणत नाही हा पीकवाला हा मोठा हा लहान. आम्ही म्हणतो शेतकरी तितका एक, कारण प्रत्येकाचं दुखणं सारखंच आहे आणि प्रत्येकाच्या 7/12वर जे काही पीक आहे ते कर्जातच आहे, नोंद आहे. त्याला काही तुम्ही नाकारणार कसं? निवडणुकीच्या तोंडावर सरकार लोकप्रिय घोषणा करते, लाडकी बहीण योजना वगैरे, याकडे आपण कसं बघता? आणि काल राहुल गांधींनी जी मांडणी केली, 6 जणांवर टीका करत, चक्रव्यूह आम्ही भेदणार वगैरे, ते पटतंय का तुम्हाला? एक गोष्ट आहे सर, आता आपण थोडंसं ऑब्झर्वर म्हणून आत्मचिंतन म्हणून विचार करू. ज्या राज्याचं उत्पन्न 4,03,000 कोटी आहे, वर्षाचा खर्च भागवायला 24,353 कोटी रुपये कमी आहे,
4 मे 2020 पासून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि फार्मसी सोडता सगळ्याच खात्याची नोकर भरती बंद आहे. 66,000 बेरोजगार आहे, 66 लाख बेरोजगार आहे, 2,57,000 जागा रिकाम्या आहे. आणि सर वर्षाचा खर्च भागवायला एवढे कमी आहे. 7,14,000 कोटीचं कर्ज आहे. भलाही केंद्र सरकार म्हणे आम्ही विना व्याजी दिलं तरी ते कर्ज आहे आणि ते कर्ज ऋणवैर हत्या चुकत नाही, ते कर्ज भुगतान करावंच लागेल. आणि तिसऱ्या बाजूला सर 9 वर्षापासून वर्ग 3 वर्ग 4ची अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे. केवळ परवानगी घेऊन पोलिसांच्या 49,000 जागा रिक्त आहे, 20,000 भरल्या जात आहे. मग 29,000 जागी का भूत उभे करणार आहे? कसा कायदा सुव्यवस्था? हे तर कायद्याचं अधिराज्य आहे, रूल ऑफ लॉ आहे. लार्जर हॅपीनेस ऑफ लार्जेस्ट नंबर म्हणतो आम्ही. जर तिथे माणसंच नाही तर रोज मर्डर होणार नाही. सर हे हायपोथेसिस तुम्ही बोलताय, पण तुम्ही 288 जागावर तुमचे उमेदवार उतरवणार, तुम्ही क्लिअर केलंय. हो. अभिप्रेत सक्सेस किती आमदार तुमचे येतील? काही असं काही आम्ही 145 निवडून आणू, सरकार बनवू. अब की बार किसान सरकार. शेट्टी साहेबांना प्रश्न आहे. ते जे म्हणाले की महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकत नाही म्हणून तुम्ही संघटना एकत्र आणा. त्याला तिसरी आघाडी समजायचं का? पहिली आघाडी, तिसरी का म्हणावं आम्ही? तुमच्या आधी त्यांची आघाडी आहे. त्यांना त्यांच्या दोघांना हे म्हणून अहो ह्या दोन्ही तुम्ही म्हटलंय ना, दोन्ही आघाड्या सशक्त आहेत. सशक्त काय आहेत व दोन्ही आघाड्यामध्ये चळवळीच्या मुशीतून तयार झालेले कितीतरी कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते किती तयार केले आहेत. उसने इकडून तिकडून आणायचे कार्यकर्ते आणि पक्ष किंवा आघाड्या करायच्या. त्याच्यावर कशाला वाद? पहिली, दुसरी, तिसरी. आम्ही आमची आघाडी सक्षमपणे सामान्य माणसाचा आवाज म्हणून आम्ही सामान्य माणसाला एक चेहरा देण्यासाठी आम्ही ही आघाडी तयार केली. हो. नाही, माझी विनंती तुम्हाला अशी आहे, आघाड्यांकडे बघत असताना तुम्ही विचारधारेच्या हिशोबाने आघाड्या मोजा. त्या समूहवादी किंवा सोशलिस्ट आघाड्या आहेत. आम्ही तसं नाही आहे. आमची चळवळ्यांची एक आघाडी आहे, त्या दृष्टीनं पहिलीच आघाडी आहे चळवळ्यांची, असं धरा ना. मग नाही, यांच्या प्रश्नात समूह एकत्रित समूहवादच आहे ना. आम्ही म्हणतो धोरणाने उद्भवलेले प्रश्न अर्थसंकल्पीय तरतुदींनी सुटू शकत नाहीत. हा मेजर डिफरन्स आहे. ते अर्थसंकल्पीय तरतुदींनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही धोरणामध्ये बदल करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. शेट्टी साहेब त्यांनी प्रश्न विचारला होता दादांनी, कदाचित त्याचं उत्तर नाही केलं. नाही, त्याचं उत्तर मी देतो. मी शेट्टी साहेबांना विचारतो. त्यांनी पण गंभीर प्रश्न विचारला की देश हा 6 लोकांच्या चक्रवात अडकलेला आहे, असं राहुल गांधींचं विश्लेषण. तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये होता, तुम्हाला वाटतंय की हे सत्य फक्त हे असं झालंय, 6 लोकांच्या चक्रवात अडकले? खरंच आहे ते. जातीने या जनगणना व्हायला पाहिजे. काय हरकत आहे व्हायला? आता ते त्यांचं मत आहे, परंतु आमचं असं सगळ्यांचं मत आहे की देश हा संधीसाधू लोकांच्या चक्रवात सापडलेला आहे आणि हे संधीसाधू वेगवेगळ्या पक्षाच्या आघाड्या घेऊन सत्तेचा कब्जा करतात आणि तिथं सामान्य माणसाचा बळी जातो. ह्या मताचे आम्ही आहोत. आता काय म्हटलं ना, कोण किती जातीचा आहे कळून दे ना, काय फरक पडतो? नाही तर सगळं एक मिनिट. ओके. सीएम पदाचा चेहरा एक मिनिट. नाही, सीएम पदाचा चेहरा आमच्या 3 घटक पक्षापैकी त्यावेळेला जे आमदार निवडून येतील ते निवडतील. लोकमताने निवडतील, बहुमताने निवडतील. त्यामुळे कोणी येऊ शकतो. आमच्या तिघापैकी कोणी येऊ शकतो. इथे काही तिघांमध्ये झगडा लावायचा प्रयत्न नाही. जरांगेंनी एक निर्णय घेतलाय निवडणूक मध्ये आपले उमेदवार उभे करण्याचा, ते निवडून आणण्याचा. त्यांनी आदेश दिले तसे. तर समाजाचे 50 आमदार तरी निवडून येतील असं त्यांचं बोलणं झालंय. याविषयी तुमचं काही बोलणं झालंय का? त्यांच्या या कृतीवर तुमचं काय मत? ते चळवळीतनंच काहीतरी करतायत. मग आम्ही म्हटलं ना, मगाशी सांगितलं की सगळ्या वेगवेगळ्या चळवळींना एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.